नमस्कार मित्रांनो, मी लोककल्याण बातम्या प्रमुख संपादक. मित्रांनो, आपण मोहोळ तालुक्यातील घरकुल लाभार्थी यांच्यासाठी मोहोळ पंचायत समितीचे गटनेते संजू खिलारे साहेब, दादा, त्यांना दादा नावाने म्हणतात, प्रेमाने टोपण नावाने दादा म्हणतात. आपण मोहोळच्या विकासासाठी, मोहोळ तालुक्यातील नागरिकांच्या घरकुल असेल, सगळ्याच प्रश्नांची माहिती, सगळ्याच प्रश्नांच्या अडीअडचणी आपण जाणून घेऊया. दादांना आपण विचारूया की दादा, आत्ता सध्याला घरकुलं किती मंजूर आहेत, किती प्रलंबित आहेत आणि किती भविष्यामध्ये किती नागरिकांना घरकुल द्यायचं उद्दिष्ट आहे हे जाणून घेऊया. दादा, मला तुम्ही थोडक्यामध्ये माहिती सांगा. दादा, आता सध्याला मोहोळ तालुक्यातील नागरिकांना आतापर्यंत किती घरकुल मिळाली? मोहोळ तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर आवास योजना या योजनेच्या माध्यमातून जवळपास 13,141 घरांचं उद्दिष्ट होतं. त्यापैकी 13,123 घरकुलं मंजूर आहेत आणि आत्तापर्यंत 2,283 घरकुलं पूर्ण झालीत. म्हणजे 2,283 घरकुलं या 283 आणि अपूर्ण घरकुलं आहेत जवळपास 10,840. 10,840. बरं, त्यांना आता सध्याला त्या घरकुल 10,000 जे म्हणतात तुम्ही, 10,040 घरकुल आहेत, त्यांना वाळू मिळत नाही आहे कामासाठी. त्यांची म्हणजे कामं आकडली, त्यांची कामं होऊ नाहीत घरकुलासाठी, म्हणजे वाळू नसल्यामुळे घरकुल त्यांची पूर्ण होऊ नाहीत. त्यांच्यासाठी तुम्ही काय केले सध्याला? आता राज्यामध्ये देवाभाऊच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रणित सरकार आहे. बरं. जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयभाऊ गोरे, बरं. आमचे तालुक्याचे नेते आदरणीय राजनजी पाटील साहेब, बरं. जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शशिकांत नाना चव्हाण बरं. यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ पंचायत समितीमध्ये भाजपाची सत्ता आहे. बरं. बरं. आणि माझे सहकारी सभापती आदरणीय असलमभाई चौधरी, उपसभापती आदरणीय उल्काताई पाटील आणि आम्ही सगळ्यांनी पंचायत समितीची ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली. आमच्या लक्षात आलं की अनेक घरकुलं वाळू नसल्या वाचून प्रलंबित आहेत. काल आमची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रत्येक गावाचा आढावा घेण्यात आला, कामकाजाचा आढावा घेण्यात आला, प्रलंबित कामाचा आढावा घेण्यात आला. रस्ते, वीज, देवाबत्ती, पाण्याचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा विषय असेल, शाळा खोल्या, अंगणवाड्या, अशा अनेक प्रश्नावर आमची चर्चा झाली. त्यामध्ये जवळपास जी 10,840 प्रलंबित घरकुलं आहेत ते वाळू अभावी राहिलेली, त्याचा आम्ही एक प्रारूप आराखडा तयार करायला सांगितलेला आहे. उद्या गुरुवार, मला वाटतं आज 7 तारीख आहे, 8 एप्रिलपर्यंत उद्या आम्हाला तो आराखडा प्राप्त होईल. घरकुल लाभधारकांची संपूर्ण यादी आम्हाला मिळाली की आम्ही लगेच महसूल विभागाकडे ती पाठवणार आहे. महसूल विभागानं जवळपास मोहोळ तालुक्यामधील भीमा नदी, सीना नदी आणि भोगावती नदी या नदीपात्रातील 27 वाळू स्थळांची निश्चिती केलेली आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपलब्ध आहे. आणि मिरीला एक ठेका आहे भीमा नदी पात्रावरती. जवळपास एक प्रश्न असा आहे की 1,500 ब्रास वाळू मिळणार आहे. या घरकुल लाभार्थ्यांची यादी महसूल विभागाच्या शासनाच्या त्या पोर्टलवर अपलोड होईल. तिथं लाभार्थ्यांनी ज्या त्या गावातल्या लाभार्थ्यांना वार ठरवून दिले जातील आणि त्या भागातल्या लोकांना सोयीनं तिथं ते गेल्याच्या नंतर लगेच आधार कार्ड आणि मोबाईल नंबर अपडेट होईल आणि वाळूला न्यायला लगेच परवानगी मिळेल. 5 ब्रास प्रत्येकाला शासन धोरणानुसार मिळणार आहे. त्यामुळं लाभार्थ्याने ती वाळू स्वतःच्या खर्चाने घेऊन जायची आहे. आणि वाळू मिळाली की माझी खात्री आहे जास्तीत जास्त घरकुलं पूर्ण होतील. गरिबांचं एक स्वप्न पूर्ण होईल. कसं ब्रास वाळू मिळेल? नाही, ब्रास मोफत वाळू आहे पूर्णपणे. 5 ब्रास मोफत वाळू आहे, पण त्यांना आता ते ट्रिपरमध्ये न्यावं लागणार आहे. ते कसं काय? वाहनं तर स्वतःच्या वाहनामध्ये प्रवास खर्च स्वतःचाच आहे आणि स्वतः घेऊन जावेत असे एक शासनाचं धोरणच आहे. आणि हा एका तालुक्याचा प्रश्न नाही, संपूर्ण जिल्ह्याचा प्रश्न आहे. आम्ही आमचे आदरणीय पालकमंत्री जयभाऊ गोरे साहेब यांना विनंती करणार आहे, या अनुषंगानं जिल्ह्यामध्ये एक बैठक आयोजित करून महसूल विभाग, ग्रामपंचायत अधिकारी, सगळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि सगळे पदाधिकारी यांची एक संयुक्त बैठक व्हावी आणि तिथं ह्या वाळूच्या प्रश्नावर काहीतरी म्हणजे नियोजन व्हावं आणि तात्काळ कार्यवाही होऊन गरिबांना वाळू मिळावे हा एक विषय आहे.
दादा आता सध्याला असा एक प्रश्न आहे, मोहोळ पंचायत समिती असेल किंवा मोहोळमध्ये संपूर्ण मोहोळ तालुक्यामध्ये काही सरकारी अधिकारी कामचुकारपणा करतात आणि तुमचे निदर्शनास तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही म्हणजे अशी कामचुकार अधिकाऱ्यांना तुम्ही काय कराल? माझ्या पण लक्षात आलं, गेली 4 वर्ष राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्याही निवडणुका झाल्या नसल्यामुळं जे जनहिताचं काम घेऊन काम करणारे किंवा जनतेनं निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी असतात ते लोकप्रतिनिधी नसल्यामुळं जनता आणि प्रशासन यांच्यामधला संवाद साधणारा लोकप्रतिनिधी असतो आणि त्यामुळं ह्या निवडणुका पूर्ण झाल्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की बहुतांशी कार्यालयामध्ये कर्मचारी गैरहजर असतात, कुठं काहीतरी कामानिमित्त गेलेले असतात. म्हणून मी 23 तारखेला एक पत्र दिले पंचायत समितीला. बरं. जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी येताना बायोमेट्रिक थंब लावून आलं पाहिजे आणि जाताना देखील बायोमेट्रिक थंब लावला पाहिजे, हालचाल रजिस्टरला नोंद केली पाहिजे आणि त्याचबरोबर एखादं महत्त्वाचं जर काम असेल, आता काय घरकुल लाभधारकांचे काय शाखा अभियंता विस्तार अधिकारी त्या अशा ठिकाणी चौकशीसाठी जात असतात, कामाची पाहणी करायला जात असतात, रस्त्याची पाहणी करायला जातात, म्हणजे बांधकाम विभागाचे लघुपाट बांधारे विभागाचे अभियंता जात असतात. तर त्यांनी ती हालचाल रजिस्टरला नोंद केली पाहिजे आणि जिल्हा परिषदेच्या ॲपवर ज्या ठिकाणी आपण कामाची पाहणी करायला गेलो आहे त्या कामाची स्थळ निश्चितीची म्हणजे ऑनलाईन नोंद केली पाहिजे. दादा आहे बरोबर, तुमचं मला मान्य आहे दादा, पण थोडक्यात म्हणजे कसं होतं आहे दादा की जे कामचुकार पूर्णपणे कामचुकार निलंबित करतात काय? तेच तुम्हाला बोलतोय मी, थोडं घाई करू नका. त्या लोकांनी अशी नोंदणी केली पाहिजे आणि जर